बच्चू कडू आता अटक करून घेण्यासाठी म्हणून पोलीस स्टेशनला निघालेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन करून सरकारला सळो की पळो करून सोडणार असा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। आणि जेल भरो आंदोलन करण्यासाठी आपण बघतोय बच्चू कडू आता आंदोलन स्थळाहून थेट पोलिसांच्या दिशेने जात आहेत, पोलीस स्टेशनच्या दिशेने निघालेले आहेत। हजारो आंदोलक यावेळेस बच्चू कडूंच्या सोबत आहेत। एकीकडे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे, सुरक्षेचं कडं उभारलेलं आहे, तर दुसरीकडे बच्चू कडू जे आहेत ते आता पोलिसांच्या दिशेने पोलीस स्टेशनच्या दिशेने निघालेले आहेत। पोलीस काय नेमकी भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। बच्चू भाऊ आपल्यासोबत आहे। बच्चू भाऊ, काय भूमिका असणार आहे? आता कुठेतरी चर्चेसाठी लोक येत आहे, तुमची काय भूमिका आहे? तुम्ही नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत, थोडं हळू बोला। किती नाटकं करतं सरकार हे तुम्हाला माहित आहे। 28 तारखेला मीटिंग बोलून एक नाटक केलं, आज 4 वाजता येतं म्हणून एक नाटक केलं, 6 वाजता कोर्टाचा आदेश केला, तिसरं नाटक केलं, आता आम्ही बाहेर निघालो तर 4थं नाटक सुरू केलंय सरकारनं। पण आता काय वाटते, चर्चा करून काय फायदा होणार आहे? पाहू काय म्हणते तर ते ऐकायला तयार आहे, म्हणजे सकारात्मक आहे चर्चेसाठी तुम्ही अजून? आम्ही तयारच आहोत। शेतकऱ्याच्या हिताचा काय चर्चा करते पाहू ना। पण कुठेतरी कोर्टाच्या आदेशामुळे अडचण झाली आहे, आंदोलकांना जागा सोडावी लागलेली आहे, तुम्ही आता पुढे जात आहे, नेमकं कुठे जात आहे? आम्ही अटकवाले जातो, जेल भरो जेल भरो जेल भरो करणार कुठल्याही सरकार काय वाटते? सरकार एवढी लबाड आहे, त्याच्यावर विश्वास कसा ठेवा? आता विश्वास उडालाय बैठकीला आले नसल्यामुळे। हा, आता तुम्ही चालत जात आहात, आता कुठपर्यंत जाणार आहे? पोलीस थांबवण्याची वाट पाहणार आहे? आम्ही जिथं पोलीस उभे आहे तिथं ते रात्री 11 वाजता अटक करणार होते आम्हाला, तो 5वा डाव टाकणार होते आमच्यावर। म्हणजे रात्री सगळे झोपल्यावर आमच्या आई बहिणीला उचलून नेण्याचा प्रयत्न केले जात होते, त्या दिव्यांगाला छळण्याचा प्रयत्न करणार होते। हे प्लॅनिंग आम्हाला पोलीसची समजली। इथला जो एसपी आहे ना, तो एसपी बीजेपीचा कार्यकर्ता आहे आणि त्यानं केलेलं प्लॅनिंग आहे। तुम्हाला शंका वाटते अजूनही? हो, आता पुढे चालत राहिला नाही, आंदोलन थांबल्यानंतर बैठकीसाठी काय तुम्ही त्यांच्यासमोर पहिला प्रस्ताव काय असेल चर्चा सुरू करायसाठी? चर्चा सुरू करायसाठी पहिला प्रस्ताव काय असणार आहे? प्रस्ताव पाहू ना, पण चर्चा तर होऊ द्या ना। नक्कीच आता जे येणार आहे त्या सरकारच्या प्रतिनिधीशी आम्ही चर्चा करण्यासाठी अजूनही तयार असल्याचं जे आहे बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे। मात्र चर्चेमध्ये काय निघतं ते पाहिल्यानंतर पुढील निर्णय घेऊ। आता आम्ही जेल भरोसाठी निघालो आहे असंही बच्चू कडूंनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।